नमस्कार मंडळी. व्यवसाय म्हणलं की अनेक चढ उतार आले, अनेक अडीअडचणी आल्या, पण याच अस्थिर व्यवसायाला स्थिर बनवण्यासाठी मदत करते MEA. सो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी MEA एक असा एक्सपो घेऊन आलेला आहे ज्यामुळे मराठा व्यावसायिकांना एक जागतिक दर्जाची ओळख मिळणार आहे. आणि या एक्सपोचं नाव आहे MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो. या जागतिक प्रवासाचा अभिमानास्पद भाग म्हणजे मिलिमो या हेल्दी स्नॅकिंग ब्रँडचे फाउंडर आणि डिरेक्टर मिसेस तृप्ती पाटील आज आपल्या सोबत आहेत. तर नमस्कार मॅम. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की या बिझनेसची सुरुवात कशी झाली आणि एकूण एक प्रवास कसा झाला. ह्या बिझनेसची सुरुवात ऍक्च्युली माझ्या खरं सांगायचं तर आईपणातून झाली. कारण मिलिमो हे ब्रँड हे लहान मुलांसाठी हेल्दी स्नॅकिंग आहे आणि कुठेतरी माझ्या बाळासाठी हेल्दी स्नॅकिंगच्या शोधामध्ये मी ह्या ब्रँडला लॉन्च केलं. आणि अर्थातच ग्लोबली ह्या ब्रँडला डिमांड आहे आणि कुठेतरी ग्लोबल लेवलला आपल्याला पोहोचवायचंय, तर त्यातनं ही माझी सुरुवात झाली. तर तुम्ही आता सांगितलं की तुमच्या आईपणातून ही सुरुवात झाली. तर असे अनेक ब्रँड्स आहेत सध्या मार्केटमध्ये जे या पर्टिक्युलर निश मध्ये आहेत. तर आपला ब्रँड इतर ब्रँडपेक्षा कसा वेगळा ठरतो हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सर, मिलिमोचा जो अर्थ आहे त्याचा अर्थ आहे मिलेट मदर आणि मिलेट मूव्हर्स. सो लहान मुलं सगळीकडे मूव्ह करत असतात म्हणून ते मिलेट मूव्हर्स आहेत. ह्या ब्रँडला तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की भरपूर आता कॉम्पिटिशन तयार झालेली आहे. पण ह्या कॉम्पिटिशन मधनं आपण वेगळं कधी दिसू शकू जेव्हा आपण आपल्या प्रॉडक्टमध्ये कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी आणू. आणि ही कन्सिस्टन्सी क्वालिटी आपण डिफरंट प्रॉडक्ट एव्हरी टाइम लॉन्च करून नाहीये, तर आहे त्या प्रॉडक्टमध्ये कस्टमर फीडबॅक घेऊन इम्प्रूव्हमेंट करणं आणि कस्टमरला व्हॅल्यू पोहोचवणं हा आमचा लोगो आहे, हा आमचा मोटिव्ह आहे. आमचा जसं टॅगलाईन आहे मिलिमो फूड दॅट केअर्स, तर केअर हे आमचं एथिक आहे. ते आम्ही आमच्या टीम मध्ये सुद्धा मॅनेज करतो आणि ते आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करताना सुद्धा मेक शुअर करतो. सो दिस इज समथिंग दॅट मेक्स अस युनिक फ्रॉम ऑल अदर ब्रँड्स. ग्रेट. तर मॅम, तुमच्या बिझनेस मधला एखादा टर्निंग पॉइंट ज्यामुळे तुमच्या बिझनेस मध्ये एक चांगला बदल झाला असा कुठला टर्निंग पॉइंट आहे जो तुम्ही सांगू शकता? खरं सांगायचं तर अगदीच सर्वच उद्योजकांना, जे नवीन उद्योजक आहेत, ज्यांचं स्टार्टअप आहे, त्यांच्यासाठी मी हे खास सांगू इच्छिते. कारण माझा बिझनेसला आता 2 वर्ष झाली आहेत. हा अगदीच 40 वर्ष 30 वर्ष जुना बिझनेस नाहीये. तर सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉइंट हे तुम्ही लक्षात घ्या की आपल्या हॉबीमधनं किंवा आपल्या लाइकिंगच्या इन्क्लिनेशन मधनं आपल्याला एखादा आपण बिझनेस चालू करतो, तिथपर्यंत आपण आपला ब्रँड डेव्हलप करतो, डिझाईन पॅकेजिंग डेव्हलप करतो. पण खरे चॅलेंजेस हे जेव्हा आपलं पॅकेट आणि आपला ब्रँड मार्केटमध्ये उतरतं आणि कस्टमर पर्यंत पोहोचतं तेव्हा खरा चॅलेंज असतो. आणि दॅट इज अ टर्निंग पॉइंट टू युअर बिझनेस की तुम्ही ऍज अ ऑन्टरप्रिनर म्हणून तुम्ही कसं हे चॅलेंज ऍक्सेप्ट करता, तुम्ही कशी तुमची सिस्टीम डिसिप्लिन ठेवता, कसं तुम्ही कस्टमरला व्हॅल्यू प्रपोजिशन पोहोचवता आणि मार्केटिंग करता. दॅट इज अ मेजर पार्ट ऑफ युअर बिझनेस. सो जेव्हा तुम्ही कुठलाही बिझनेस चालू कराल त्यावेळेला हा सर्वात पहिला आणि महत्वाचा टर्निंग पॉइंट असेल. नक्कीच. खूप छान उत्तर सांगितलं मॅम तुम्ही. मगाशी तुम्ही बोललात की मिलिमो हे नाव कसं जन्माला आलं किंवा कसं उदयास आलं. तर आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की आता तुम्ही बोलता बोलता बोलला की पॅकेजिंग वगैरेवर तुम्ही खूप काम केलेलं आहे. सो मिलिमो हे नाव ठरवण्यापासून ते त्याच्या पॅकेजिंग पर्यंत, सो जेव्हा ते एंड युजरच्या हातात जाईल सो त्याचा पॅकेजिंगचा फील वगैरे कसा असेल, सो याच्याबाबत तुम्ही कसं डिस्कस केलं किंवा कशा गोष्टी ठरवल्या? तुम्ही हा प्रश्न विचारलात पण एक खूप छान गोष्ट मी सांगू इच्छिते. आपल्याला इंडियाज बेस्ट पॅकेजिंग अवॉर्ड हे आपल्या पॅकेजिंगला मिळालेलं आहे. फायर ब्रँड म्हणून एक एजन्सी आहे, त्यांनी आपल्यासाठी म्हणजे आपलं पॅकेजिंग घेऊन एका कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता बिकॉज दे हॅव डिझाईन द पॅकेजिंग फॉर अस. सो हे पॅकेजिंगची सुरुवात की असं पॅकेजिंग असावं की जे प्लेफुल पण असेल. आणि आपला मिलिमोचा जर लोगो पाहिला तर तो बाउन्सी आहे, कारण लहान मुलं उड्या मारत असतात, बाउन्स
करत असतात. सो प्लेफुल पण असेल, पण लोकांना अप्रोचेबल असेल, हातात घ्यावंसं वाटत असेल आणि ऍट द सेम टाइम ते एन्व्हायरमेंटसाठी सस्टेनेबल असेल. तर या सर्व गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागली जेव्हा पॅकेजिंग आम्ही केलं. आणि सर्वात महत्वाचं त्याच्या आतलं प्रॉडक्ट हे असं पॅकेजिंग असावं, त्यातले लेयर्स असे असावे की ते प्रॉडक्टची शेल्फ लाईफ इंटॅक्ट राहील, त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन येणार नाही. तो एव्हरीथिंग, जसं मी म्हणाले, आमचा कोर आहे केअर, काळजी करणं. तर अगदी पॅकेजिंग पासून मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत, कस्टमरच्या हातात जाईपर्यंत हे आम्ही अगदी केअर, काळजीपूर्वक बनवलेली म्हणजे गोष्ट तुमची आहे. जी टॅगलाईन आहे फूड दॅट केअर, सो ती तुम्ही फक्त फूड पर्यंत मर्यादित न ठेवणार प्रत्येकच गोष्टीत तुम्ही ती लागू केलेली आहे. सो मॅम, तुम्ही विमन एंटरप्रेन्योर आहात आणि तुम्ही एक स्त्री शक्तीला खूप चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करताय. सो माझा असा प्रश्न आहे की तुम्ही ज्या इतर स्त्रिया आहेत जे सध्या जॉब करतायत किंवा काही घरगुती कामात अडकलेले आहेत, सो त्यांना काय संदेश द्याल की जेणेकरून त्या सुद्धा नव्याने बिझनेसमध्ये उतरू शकतील? सो सगळ्यांना मी अगदी बचत गटांच्या महिलांपासनं ते ज्या जॉब करतायत आणि ज्यांना काही हॉबीज आहेत, कारण मीही जॉब केलेला आहे 6 वर्ष. सो मी माझ्या अराउंडच्या पण मुलींना, मैत्रिणींना पाहिलेलं आहे की ज्यांचं काही विजन आहे, पण बऱ्याचदा आपल्या मनातल्याच प्रश्नांनी ते थांबलं जातं. आणि ते प्रश्न म्हणजे हे चालेल का, मग मी हे सोडलं तर नक्की हे पुढे सक्सेस होईल का, आणि मी करू का, किंवा ते 4 लोकांना आपली आयडिया सांगतात आणि ते 2 लोक म्हणतात नाही ही चांगली. सो कुठेतरी हा कॉन्फिडन्स आतल्या आत दबला जातो. तर मला स्वतःला वाटतं की आधी आपण तुम्हाला जर कॉन्फिडन्स येत नसेल तर एक पायलट प्रोजेक्ट करून बघा. आपल्या सोसायटीमध्ये तुम्ही तुमचे प्रॉडक्ट लॉन्च करून बघा, तिथल्यांचे फीडबॅक घ्या, कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक घ्या आणि कुठेतरी सुरुवात करा. एकदा सुरुवात झाली ना तर हे प्रॉडक्ट एका लेवलला पोहोचवायचंय, एका नॅशनल आणि मग इंटरनॅशनल लेवलला पोहोचवायचंय. हे आपण आपल्या विश्वासातून आणि आत्मविश्वासातून येईल. सो सुरुवात करणं हे फार महत्वाचं आहे. आपल्या आतल्या प्रश्नांमुळे थांबवू नका स्वतःला. नक्कीच. जेव्हा तुम्ही हा बिझनेस सुरू केला तर तेव्हा तुमच्याही मनात असे काही प्रश्न असतील जेव्हा तुम्हाला वाटत असेल की आपण करावं का नाही हा बिझनेस. सो असे काही प्रश्न होते आणि त्या प्रश्नांना तुम्ही कसं टॅकल केलं, सो ते सांगितलं तर आम्हाला खूप आवडेल. जसं मी म्हणाले, माझ्याही मनामध्ये प्रश्न होते, माझ्याही डोक्यामध्ये 5-6 आयडियाज होत्या आणि त्यातली कुठली आयडिया एक्झिक्यूट करावी आणि कुठली चालेल ह्याबद्दल मीही कन्फ्यूज होते. पण एक गोष्ट मला माहित होती ठामपणे की मला काहीतरी छान करायचंय. आणि जेव्हा हे मिलेट वरती आलं आणि जेव्हा मी एक इंटरनॅशनल एक्सपो, 2 एक्सपो मी अटेंड केले, त्यात मला लक्षात आलं की बाहेरच्या देशामध्ये मिलेट हा उगवतच नाही, कारण तिथे वातावरण नाही. आणि त्यात मग आपण मिलेट मध्ये कुठले पदार्थ बनवू शकतो. व्हेन आय कम बॅक होम, घरी आल्यानंतर मी पाहिलं की मी काव्यासाठी इव्हेंच्युअली मिलेटचेच प्रॉडक्ट ऑर्डर करतेय. आणि जेव्हा मी काव्याशी इंटरॅक्शन केलं, मला असं वाटलं की आपण स्वतः हे प्रॉडक्ट बनवावे. पण जर मनातले प्रश्न तुम्ही जे म्हणालात, टू कम बॅक टू युअर पॉइंट, तर असा होता की आपण ब्रँडचं नाव काय ठेवायचं, बरं काय आयडिया एक्झिक्यूट करायची ही फायनल झाली, पण ब्रँडचं नाव काय ठेवायचं. शेवटी हा माझा ब्रँड असला तरी हा महत्वाचा कस्टमरचा असणार आहे, जेव्हा ते खरेदी करणार आहेत तो त्यांच्या हातात जाणार आहे. तर मी म्हणाले तसं पायलट प्रोजेक्ट करण्यासाठी मी 160 मदर्सला एकत्रित केलं. मी त्यांचा ग्रुप केला. मी त्यांना काही पहिले क्वेश्चनर्स पाठवले, त्याचे आन्सर्स घेऊन त्याच्यावरती मी माझा अनालिसिस केला आणि आय हॅव फायनलाइज द लोगो, टॅगलाईन, आणि त्यांना काय वाटतं, त्यांच्या मुलांना काय खायला द्यावं, त्याप्रमाणे पदार्थ सुद्धा फायनलाइज केले. हो, अरे वा, बेस्ट. म्हणजे तुम्ही प्रत्येक बाबतीत असा डीप रिसर्च करतात हे आम्हाला आता कळालेलं आहे. म्हणजे मॅमनी सुरुवातीला 160 स्त्रियांना, वेगवेगळ्या मदर्सला घेऊन सगळं रिसर्च वगैरे केलं होतं. सो आम्हाला हे विचारायला आवडेल की जेव्हा तुम्ही MEA इंटरनॅशनल एक्सपो मध्ये भाग घ्यायचा निर्णय घेतला, तर त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती होती किंवा त्या एक्सपोचा एखादा पॉझिटिव्ह पॉइंट तुम्हाला काय वाटला? सो टू बी ऑनेस्ट, जेव्हापासून मिलिमो लॉन्च झालेला आहे तर मला स्वतःला हा एक अनुभव आहे की हे आमचं 15वं एक्झिबिशन आहे जे आम्ही करतोय. पण थ्रू एक्झिबिशन्स आपण लोकांपर्यंत पोहोचतो. पण MEA मध्ये एक खास गोष्ट आहे की MEA हे आत्ताच एक्झिबिशन इंटरनॅशनल लेवलचं होत आहे आणि आपल्याला आपल्या ब्रँडला, आपल्या उद्योगाला जर इंटरनॅशनल लेवलला पोहोचवायचं असेल आणि वेगळ्या वेगळ्या डिफरंट इंडस्ट्रीमधनं येणाऱ्या बिझनेस लोकांना भेटायचं असेल, त्यांच्याशी तुमचं नेटवर्किंग करायचं असेल,
तर हा अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म आहे. फक्त हे वन स्टॉप सोल्युशन आहे क्रॉस इंडस्ट्री कोलॅबोरेशनसाठी, आणि हे फार महत्वाचा पॉइंट आहे, आणि त्यासाठी मी MEA मध्ये एक्झिबिट करायचं ठरवलं. ग्रेट. सो आता तुम्ही बिझनेस एक्सपो मध्ये भाग घेतलेलाच आहे, तर तुम्ही जे काही इतर उद्योजक आहेत त्यांना काय आवाहन कराल एक्सपो मार्फत किंवा या व्हिडिओ मार्फत? सो मला इतर उद्योजकांना एक आवाहन करायला आवडेल की ज्यांनी भाग घेतलेला आहे आपण तिथे भेटूयात, नेटवर्किंग करूयात, पण ज्यांनी नाही घेतला त्यांनी नक्कीच आपला स्टॉल बुक करा, आणि नेक्स्ट इयरसाठी आपण अपॉर्च्युनिटीज बघा की आपण या व्हिजिट करा, वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन नेटवर्किंग करा, आणि पुढच्या वर्षी आपण अजून कशा पद्धतीने इथे स्टॉल एक्झिबिट करू शकतो त्याच्या दृष्टीने तुम्ही विचार करा, आणि आमच्याही स्टॉलला नक्की भेट द्या. आमचा स्टॉल नंबर B74 आणि B75 हा आहे. ग्रेट ग्रेट. तर MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो थ्रू तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? जसं मी म्हणाले की मिलिमो आणि केअर हे आमचं अतूट नातं आहे, तसं MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये आमची ही सेकंड पिढी आहे जी भाग घेत आहे, त्यामुळे हे विश्वासाचं अतूट नातं आहे. ह्या एक्सपो मध्ये तुम्ही सर्व उद्योजक नक्की या. आमचा स्टॉल आहे, स्टॉल क्रमांक B74 आणि 75, त्याला व्हिजिट करा, पण त्याचबरोबर तुमच्या उद्योगांना सुद्धा इंटरनॅशनल पातळीवर न्या. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो हा अगदी इंटरनॅशनल लेवलचा आणि क्रॉस इंडस्ट्री कोलॅबोरेशनचा महा प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे अगदी सगळ्या स्त्रियांनी आणि उद्योजकांनी नक्कीच या. धन्यवाद. खूप छान वाटलं मॅम तुमच्याशी गप्पा मारून. या खरं तर या गप्पा संपू नये असं वाटत होतं, पण ठीक आहे, हरकत नाही, पुन्हा कधीतरी भेटूया ज्याच्यात आपण सविस्तरपणे बोलूया. त्यामुळे थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि समोर बोललात. धन्यवाद. थँक्यू.